आज खूप दिवसांनी सणासाठी पोळ्या बनवण्याचा प्लॅन केला होता, कारण पोळ्याचा स्वयंपाक म्हणजे घरामध्ये नुसता राडाच राडा आणि चिमणीसोबत पोळ्याचा स्वयंपाक म्हणजे माझ्यासाठी खूप अवघड काम. पण मी आज ठरवलं होतं काय पण करून पोळ्याचा स्वयंपाक बनवायचा सणाला. चिमणी लहान पोरांच्यात खेळत होती तोपर्यंत मी पटकन स्वयंपाक बनवून घेतला आणि नेमका सणालाच ना गॅस पण संपला. काय करायचं म्हटलं ना हे असं सगळं चालून येतं म्हणून काय करू वाटत नाही. आता अर्ध्यात तर स्वयंपाक नाही संपवू शकत ना. मग चिमणीचे पप्पा तर कामाला गेले होते. मग शंकरलाच म्हटलं बाबा दे तेवढा गॅस आणून. मग काय त्यानं गॅस आणून दिला तेव्हा कुठं माझा पुरणपोळीचा स्वयंपाक झाला. आणि एवढ्या गरमीमध्ये ना आम्ही असे तयार झालो होतो. अहो फोटो काढायचे हाऊस दुसरं काय. आता माझं आवरून तर झालं होतं पण चिमणीचं बाकी राहिलं होतं. मग काय चिमणीचे पप्पा आणि चिमणीचा मामा दोघ जण तिचा मेकअप करायचं काम करत होते आणि हे दोघे ना माझं कायच ऐकत नाही. तेवढा मोठा फ्रॉक घालून ठेवला होता तिला गरमीचा, त्यामुळेच ती ना तोंड पाडून बसली होती. आधीच ना स्वयंपाकामुळे खूप जास्त उशीर झाला होता पूजेसाठी. मग काय पटकन गेलो तर इथं मामा बारक्या लेकरांची सायकल खेळत बसला होता. त्याला किती पण समजावा हा काय सुधरत नाही बाबा. चिमणीला तर त्या फ्रॉकमुळे चिडचिडच होत होती. मग तिला दिलं तिच्या मामाकडे. मी म्हटलं गाडी आहे तोपर्यंत जरा गाडी चालवून व्हिडिओ काढावा. पण मी गाडी पाडते का काय ह्या भीतीने ह्या लोकांनी माझा व्हिडिओ चांगला काढला नाही. पूजेची लाईन कमी झाल्यानंतर पटकन गेले आणि पूजा करायला चालू केलं. गर्दी कमी व्हायची वाट बघितली कारण म्हटलं मस्त फोटो व्हिडिओ येतील नंतर वडाला 7 फेरं घालायचं काम चालू केलं. पण म्हटलं एवढा स्लो घातल्यानंतर कधी व्हायचं. मग काय फुल एक्सप्रेसनं चालू केली गाडी. तसे मराठी धर्मामध्ये ना प्रत्येक सणाचे काही ना काही महत्व आहे. तसेच ह्या वट पौर्णिमेचं सुद्धा महत्व आहे. सावित्रीने सत्यवानाचे प्राण ना यमाकडून वापस आणले आणि हे सगळं ना एका वडाच्या झाडाखाली झालं. त्यामुळेच ना हा वट पौर्णिमेचा सण मनवला जातो. मी पण नाही ते पटकन 7 फेऱ्या मारून घेतल्या आणि चिमणीचे पप्पाच जन्मोजन्मी मिळावे हा आशीर्वाद घेतला. माझं ठीक आहे पण हा माझा भाऊ कुठल्या सावित्रीसाठी फेरे मारत होता काय माहिती. ते पण चड्डीवरच. फुल पॅन्ट घालायचा विसरला बहुतेक माझा भाऊ.